नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बायोलॉजीमधील 11वी बायोलॉजीचं जे तुमचं पुस्तक आहे 11वीच्या अभ्यासक्रमाचं, त्यामधील लिव्हिंग वर्ल्ड हे जे चॅप्टर आहे त्यामधील कंटेंट आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे, ती ही की आपलं यावर्षी या कोविड-19मुळं बराचसा अभ्यासक्रम हा रिड्यूस करण्यात आलेला आहे, म्हणजे कमी करण्यात आलेला आहे. 25% अभ्यासक्रम हा कमी करण्यात आलेला आहे आणि यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर दिलेलं आहे याच्या अगोदरती. तर त्याची लिंक आणि PDF देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. तेव्हा त्याच्यावरती जाऊन क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत चाला, म्हणजे जेणेकरून सर्वांना ह्या गोष्टी कळत राहतील, माहिती होतील आणि सर्वांचा याच्यामधून फायदा होईल. तर आता आपण आपल्या चॅप्टरकडे वळूया आणि लिव्हिंग वर्ल्डमध्ये सिलेबसमध्ये जेवढा अभ्यासक्रम आपल्याला यावर्षी करता सांगण्यात आले आहे तेवढाच फक्त आपण आता घेणार आहोत. आणि त्यामध्ये या चॅप्टरमधून खूप जास्त भाग हा डिलीट करण्यात आलेला आहे. फक्त पहिला एक पॉईंट आहे की जो आपला ठेवण्यात आलेला आहे आणि बाकी सर्व पॉईंट हे त्यामधून डिलीट झालेले आहेत. पहिला पॉईंट म्हणजे 1.1 आणि तो पॉईंट आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. तर हा एकच एवढा पॉईंट फक्त 1.1 हाच तुम्हाला अभ्यासायचा आहे. आणि त्यानंतर 1.2 असेल, 1.3 असेल, 1.4 असेल, तर ते पॉईंट तुम्हाला असणार नाही आहे अभ्यासक्रमामध्ये किंवा परीक्षेसाठी ते विचारले जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे सर्व यावर्षीपुरतं असणार आहे. पुढच्या वर्षी काय स्थिती राहील ते पुढच्या वर्षी शिक्षण जे खातं आहे आपलं ते त्यावरती निर्णय देत राहील. तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ म्हणजे याचा अर्थ काय होतो की जे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स असतात यांच्यामध्ये काही बेसिक डिफरन्स आहे. याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे किंवा याच्यामध्ये महत्त्वाचं अशी एक बॉर्डर लाईन आहे. आणि मग काही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला त्याच्या जर आपण लक्षात घेतल्या तर त्याच्यावरून आपल्याला कुठले प्रिन्सिपल आहेत आपले लाईफचे, म्हणजे लिव्हिंग थिंग्स काय दाखवतात. तर त्यामध्ये पहिलाच मुद्दा आपला आहे मेटाबॉलिझम. व्हॉट इज मेटाबॉलिझम? इट इज अ केमिकल प्रोसेस दॅट ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू मेंटेन लाईफ. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ मेटाबॉलिझम और मिनिंग ऑफ द मेटाबॉलिझम. काय आहे मेटाबॉलिझम? इट इज अ केमिकल प्रोसेस दॅट ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू मेंटेन लाईफ प्रोसेस. म्हणजे मेटाबॉलिझममध्ये केमिकल प्रोसेसेस होत असतात आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होणाऱ्या या सगळ्या प्रक्रिया त्याचं लाईफ मेंटेन करण्यासाठी त्याला महत्त्वाचे ठरत असतात. आता आपल्याला माहिती आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर एनर्जी अँड एनर्जी कम फ्रॉम मॅटर टू सर्व्हाइव्ह. कशाकरता लागत असते एनर्जी? सर्व्हाइव्ह होण्यासाठी. एनर्जी इट हॅज परफॉर्म मेटाबॉलिझम. आणि जर ही एनर्जी प्राप्त करायची असेल तर त्याला मेटाबॉलिझम म्हणजे ह्या मेटाबॉलिक प्रोसेस व्हाव्याच लागतील त्याच्यामध्ये. मग आपल्याला आईन्स्टाईनचं एक इक्वेशन माहिती आहे, E=mc². आता हे जर इक्वेशन आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला वर्क डन, आपल्याला जर काम करायचं असेल, कार्य करायचं असेल तर आपल्याला एनर्जी लागेल आणि एनर्जी जर पाहिजे असेल तर आपल्याला त्यासाठी पदार्थ लागतो, मॅटर लागतं, राईट. मग हे जे एनर्जी निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे हिला म्हणतात मेटाबॉलिझम. आता हिला आपण दोन भागामध्ये पुन्हा अभ्यासायचं आहे आपल्याला की ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. सो व्हॉट इज ॲनाबॉलिझम? मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल. नवीन मॉलिक्यूल तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? ॲनाबॉलिझम. पहिला शब्द आहे आपला आता ॲनाबॉलिझम, मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस. व्हॉट हॅपन इन दॅट फोटोसिंथेसिस? ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड, राईट. सो इट इज ॲनाबॉलिक प्रोसेस. देन कॅटाबॉलिझम, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स इन रेस्पिरेशन. एक्झाम्पल काय? रेस्पिरेशन. रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं ब्रेकिंग केलं जातं, ब्रोकन डाऊन म्हणतो आपण त्याला किंवा ब्रेकिंग म्हणतो आपण त्याला, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. सो इट इज नथिंग बट द कॅटाबॉलिझम. तर हे सर्व लिव्हिंग थिंग दाखवतात. म्हणजे मेटाबॉलिझम हे आपल्याला कोणामध्ये दिसतं? लिव्हिंग थिंग्समध्ये दिसतं. नॉन लिव्हिंग थिंग्स कधीही मेटाबॉलिझम करणार नाहीत. सो दॅट इज अबाउट द फर्स्ट प्रॉपर्टी और फर्स्ट प्रिन्सिपल, बेसिक प्रिन्सिपल. देन ग्रोथ. सो व्हॉट इज ग्रोथ? फ्रॉम बर्थ ऑनवर्ड ऑर्गॅनिझम शोज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता जन्म झाल्यापासून एखाद्या फ्रॉम बर्थ म्हणतो आपण त्याला ऑनवर्ड ऑर्गॅनिझम काय करतात? ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दाखवतात.
आता ही देखील महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, जी की आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला असं दिसतं की सँड माउंट्स आहेत किंवा बोल्डर्स आहेत, म्हणजे घासून जे खडक वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये जो गुळगुळीत असा खडक तयार होतो बोल्डर किंवा सँड माउंट म्हणतो आपण त्याला, मातीचे ढिगारे, रेतीचे ढिगारे, ते वाढतात, ते देखील ग्रो होतात. म्हणजे ते सजीव आहेत का? नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ग्रोथ इज नॉट विदिन, त्यांच्यात ती ग्रोथ नाही झाली, ती बाहेरून कोणीतरी त्यात ॲडिशन करत राहिलं आणि त्यामुळे ती ग्रोथ झाली. अँड हेन्स आर नॉट लिव्हिंग बिईंग्स किंवा लिव्हिंग थिंग्स. मग आपण त्या ग्रोथवरून असं त्यांना लिव्हिंग म्हणणार नाही, पण बाकीचे जे सर्व ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे लिव्हिंग आहे त्यांच्यामध्ये ती दिसते आपल्याला. तर ह्या 2 प्रॉपर्टीज झाल्या. आता तिसरी प्रॉपर्टी आहे आपली आणि ती आहे एजिंग. आता व्हॉट इज एजिंग? एजिंग म्हणजे वय वाढत जाणं किंवा एज होत जाणं. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट a process which have unlimited time span. At certain point of time, the molecules, organs, system begin to lose their effective working and become old. बघा, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे आपण काय म्हणू, द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. त्याला अनलिमिटेड टाईम स्पॅन असत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे वाढ आणि विकास हा काही अनंत काळाकरता असत नाही. एखादं जन्माला आल्यानंतर त्याचं एजिंग होणार आणि त्याची डेथ देखील होणार, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एजिंग ही अशी एक प्रॉपर्टी आहे की ते लिव्हिंग थिंग्स दाखवते आणि त्यानंतर त्याचे ऑर्गन हळूहळू काम करणं सोडतात, सिस्टीम बंद पडत जातात आणि विविध प्रकारचे आजार त्याला होत जातात आणि त्याचं वर्किंग वगैरे थांबत जातं आणि आपण त्याला तो ओल्ड झाला असं म्हणतो. आणि एक दिवस असा येतो की त्याच्या सिस्टीम पूर्णपणे बंद होतात. दिस एजिंग प्रोसेस, दिस इज द एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी आणि याला म्हणतो आपण एजिंग प्रोसेस. त्यानंतर आहे रिप्रोडक्शन. सो व्हॉट इज रिप्रोडक्शन? ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस यंग वन्स लाईक इटसेल्फ ऑर देमसेल्फ. त्यांच्यासारखेच ते ऑर्गॅनिझम निर्माण करत असतात आणि या प्रक्रियेला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. कशासाठी करत असतात ते? पहा, हे जे काही आपल्यासारखे ऑर्गॅनिझम निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे ही त्यांना त्यांची रेस म्हणजे वंश, त्यांचा वंश सातत्य ठेवायचं, कंटिन्यू टू धिस इन्श्युअर कंटिन्युटी ऑफ रेस. इट इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन. कशामुळं? रिप्रोडक्शनमुळे ते पॉसिबल आहे ना. आणि रिप्रोडक्शन हे एकतर सेक्शुअल असू शकतं किंवा असेक्शुअल असू शकतं. धिस इन्श्युअर कंटिन्युटी ऑफ रेस. आता याच्यामध्ये मुलस आहे किंवा स्टराईल वर्कर बी आहे, हे रिप्रोडक्शन दाखवत नाही. मुलस मीन्स खेचर म्हणतो आपण त्याला. हा क्रॉस आहे हॉर्स आणि डॉंकीमधला आणि त्यामुळं खेचर निर्माण होतात, परंतु या खेचरापासून पुन्हा इंडिव्हिज्युअल निर्माण करता येत नाही किंवा फर्टाईल इंडिव्हिज्युअल त्याच्यापासून निर्माण होत नाही. वर्कर बी माहिती आहे आपल्याला, मधमाशाच्या पोळ्यामध्ये कामकरी माशा असतात. तर ह्या कामकरी माशा देखील रिप्रोडक्शन दाखवत नाही, डू नॉट रिप्रोड्युसेस येट आर लिव्हिंग. मग तरी ते लिव्हिंग आहेत, आहे ना. म्हणजे इथं देखील आपल्याला या क्रायटेरियाच्या बाबतीत थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. लिव्हिंग आहेत ते, म्हणून त्यांना नॉन लिव्हिंग म्हणणार नाही आपण. रिप्रोडक्शन दाखवत नाही म्हणजे ते नॉन लिव्हिंग नाही झाले, लिव्हिंगच आहेत ते. तर ह्या झाल्या काही प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर डेथ ही अतिशय इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ऑल ऑर्गॅनिझम शोज डेथ. प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे. ॲज बॉडी लुझेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम, द ऑर्गॅनिझम डाईज. त्याची डेथ होणार आणि म्हणून डेथ देखील महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, जी की नॉन लिव्हिंग थिंग कुठली दाखवणार नाही प्रॉपर्टी, लिव्हिंग थिंगमध्ये ती दिसणार. रिस्पॉन्सिव्हनेस. आता बघा, रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे काय? एनी लिव्हिंग बिईंग रिस्पॉन्ड टू थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. कुठलाही सजीव हा थर्मल चेंजेस असतील टेम्परेचरच्या बाबतीत, केमिकल असतील रासायनिक बाबतीत, बायोलॉजिकल असतील जैविक संदर्भातले, इन द सराउंडिंग, तर त्याला तो रिस्पॉन्ड करतो. दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग बिईंग. सो रिस्पॉन्सिव्हनेस ही देखील एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. आणि त्यानंतर एक शेवटचा मुद्दा आहे आपला की नीड ऑफ सिस्टमॅटिक स्टडी. हे जे सिस्टमॅटिक स्टडीची गरज आहे पहा, नीड ऑफ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ डिफरंट व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स याचा सिस्टमॅटिक अभ्यास आपल्याला करायचा जर असेल तर त्यासाठी पहा, द डाटा इज युजफुल इन इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. हा सिस्टमॅटिक स्टडी आपल्याला इंडस्ट्रीजसाठी आणि ॲग्रिकल्चरसाठी खूप कामी येत असतो आणि म्हणून ऑर्गॅनिझमचा हा जो सिस्टमॅटिक स्टडी आहे हा इम्पॉर्टंट आहे. इंटेन्सिव्ह लॅबॉरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फॉर्म्स ए स्ट्रॉंग बेसिस फॉर मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डाटा.
आणि मग हा जो डाटा आहे आपण लॅबॉरेटरीमध्ये किंवा फील्ड स्टडी करून दोन्ही प्रकारे प्रयोगशाळेतलं काम असेल किंवा आपण बाहेर प्लांट कलेक्शन केलं, ॲनिमलला कलेक्ट केले टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम आणि त्यांना मग आपण क्लासिफाय केलं, ओळखलं, आयडेंटिफाय केलं. स्ट्रॉंग बेसिस होतं मग आपल्याला हे मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डाटा आणि त्याचा उपयोग आपल्याला विविध क्षेत्रामध्ये करता येतो. आता काही टॅक्सॉनॉमिक एड्स असतात की त्याच्या सहाय्यानं आपल्याला ह्या स्टडी करता येतो. जसं हर्बेरिया आहे. हर्बेरिया म्हणजे काय, एखाद्या पेपरवरती आपण एखादं प्लांट प्रिझर्व करून ठेवत असतो, त्याला ड्राय करतो, त्याच्यावरती त्यातलं पाणी घालवण्यासाठीच्या प्रोसेस असतात त्या घालवतो आणि त्याला त्याच्यावर चिटकवतो. तर त्यामुळं त्या प्लांटचं एक हर्बेरिया तयार होतं. असे खूप मोठे मोठे हर्बेरिया भारतामध्ये आहेत. जिथं जिथं बॉटॅनिकल गार्डन आहेत साधारणपणे तिथं हर्बेरियमचे देखील मोठे हाऊस असतात आणि त्या ठिकाणी प्लांटला प्रोटेक्ट करून ठेवलं जातं. बॉटॅनिकल गार्डन हे देखील महत्त्वाचे असतात. त्या ठिकाणी प्लांटला संवर्धित केलं जातं. डिफरंट टाईपच्या व्हेरायटीज आपल्याला प्लांटच्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्युझियममध्ये ॲनिमलच्या संदर्भात काही स्पेसिमन्स ठेवलेले असतात. काही लिव्हिंग ॲनिमल देखील त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो आणि बायोडायव्हर्सिटी पार्क देखील खूप इम्पॉर्टंट असतात. या ठिकाणी देखील कन्झर्वेशन वगैरे आपण करू शकतो. तर एवढे पॉईंट होते की आपल्याला सिलेबसमध्ये. आणि आता पुन्हा एकदा सांगतो की यापुढे तुम्हाला सर्व जे काही बघायचे आहेत, दुसरं चॅप्टर, तिसरं, असं 1 बाय 1 आपण बघत जाणार आहोत. परंतु यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इतर मुलांना देखील याच्याबद्दल माहिती सांगा आणि नियमित हे बघत राहा. धन्यवाद.